नमस्कार मित्रांनो, मी मनीष यादव, मिशन महाराष्ट्र पोलीस या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, आपण मुंबई पोलीस चालक 2024 संदर्भामध्ये प्रत्येक प्रकल्पग्रस्त असो, माजी सैनिक असू देत, पोलीस पाल्य असू देत, असं प्रत्येकाचा कोणत्या कास्टला किती कॉम्पिटिशन आहे या संदर्भातले व्हिडिओ बनवतो. त्याची व्हिडिओ सिरीज चालू आहे आपली. त्या सिरीज मधील हा चौथा व्हिडिओ आहे आपला. पहिला व्हिडिओ आपला सर्वसामान्य सगळ्या मुलांच्या बाबतीत बनवलेला होता, पुरुषांसंदर्भामध्ये. तो व्हिडिओ तुम्हाला कमेंटमध्ये किंवा त्या डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा त्याची लिंक मिळेल. सोबतच आपल्या प्लेलिस्टला सुद्धा बघू शकता, चॅनलच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बघू शकता. ठीक आहे. बाकी नंतर महिलांसंदर्भात आपण व्हिडिओ बनवला, त्याच्यानंतर माजी सैनिकांसंदर्भात आपण व्हिडिओ बनवला. त्यानंतरचा आपला हा प्रकल्पग्रस्त आहे, पुढे आपलं होमगार्ड आहे, त्याच्यानंतर तुमचे पोलीस पाल्य आहेत. अशा विविध सगळे जे काही समांतर आरक्षण आहेत त्यांच्यावरती आपण एक काय होतोय व्हिडिओ बनवतोय. त्याची व्हिडिओ सिरीज आपली चालू आहे. आजचा आपला व्हिडिओ असणार आहे प्रकल्पग्रस्त संदर्भामध्ये. प्रकल्पग्रस्तांसाठी जर आपण पाहिलं तर मुंबई पोलीस चालकांची जी काही जाहिरात होती ती 917 जागांची होती. त्या 917 जागांपैकी 47 जागा ह्या प्रकल्पग्रस्तांसाठी राखीव होत्या. ठीक आहे. म्हणजे 5% जागा राखीव असतात, त्याप्रमाणे हे 47% जागा ह्या राखीव आपल्याला बघायला मिळतात मुंबई पोलीस चालक मध्ये प्रकल्पग्रस्तांसाठी. या 47 जागांसाठी जे काही अर्ज आलेले होते त्याची संख्या तर खूप होती. त्याच्यानंतर आता हे आपण चालकचं बघतोय, म्हणजे मैदानी झाली, मैदानीच्या नंतर स्किल टेस्ट झाली, जे काही वाहन चाचणी असते, चालक चाचणी ती झाली. त्याच्यानंतर लेखी परीक्षेसाठी आता जे काही 47 जागांसाठी विद्यार्थी आलेले आहेत ते म्हणजे 695 विद्यार्थी ही लेखी परीक्षा देणार आहेत मुंबई पोलीस चालकचे 47 जागांसाठी. म्हणजे जर ऍव्हरेज काढला ना तर एका जागेसाठी 14.78, म्हणजे थोडक्यात 15 विद्यार्थी फाईट करतायत. एकाच 15चा जो रेशो आहे त्याच्यावरून आपल्याला ते लक्ष देतंय. म्हणजे एक्झॅक्ट रेशो बऱ्यापैकी तो बसलेला आपल्याला बघायला मिळतोय. ठीक आहे. आता इथे पुढे जर आपण बघितलं तर प्रत्येक कास्टसाठी कुठे कुठे कुठल्या कास्टला किती मुलं किंवा किती विद्यार्थी फाईट करणार आहेत हे आपल्याला बघायला मिळणार आहे. बघा, याच्यामध्ये एससीचे जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्या जागा आहेत 6, एसटीच्या जागा आहेत 3, विजेची 1 जागा आहे, एनटीबीची 1 जागा आहे, एनटीसीच्या 2 जागा आहेत, एनटीडी ची 1 जागा आहे, एसबीसी ची 1 जागा आहे, ओबीसीच्या मात्र 9 जागा आहेत, एससीबीसी आणि ईडब्ल्यू च्या 5-5 प्रत्येकी जागा आहेत आणि ओपन साठी 13 जागा आहेत. ओके. आता आपल्याला सर्वांना माहिती आहे की ओपनच्या जागेमध्ये कोणीही इथून एससी, एसटी, विजय, एनटीचा कुठलाही प्रवर्ग, एसबीसी, ओबीसी, एससीबीसी, ईडब्ल्यूएस वाला कोणीही जाऊ शकतो. जे टॉप मार्क्स घेणारे विद्यार्थी मित्र आहेत ते वरती जातील. बरोबर. आता याच्यामध्ये एससीचा जर विचार केला, आपण एका कास्टचा विचार करू. एससीचा विचार केला तर 79 विद्यार्थी या स्पर्धेमध्ये आहेत. आता मला एक त्याच्यातून दुसरी गोष्ट सांगायची, मागे आपण व्हिडिओमध्ये कधी बोललो नव्हतो. याच्यामध्ये बघा, जे काही सिरीजचे आपले व्हिडिओ चालू आहेत याच्यामध्ये मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, यातूनच हे काय जे 79 विद्यार्थी, 40 विद्यार्थी, 46, 25 प्रत्येक कास्ट वाईज जे काही विद्यार्थी आहेत त्यातूनच काही विद्यार्थी ओपन मध्ये जाणार आहेत, जे की ओपन मधून सिलेक्शन घेणार आहेत. मग ते कास्ट साठी जागा खाली होते आणि त्याच कास्टच्या विद्यार्थ्यांना ती जागा मिळते. समजतंय? हे तुम्ही लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. ओके. नाहीतर तुम्हाला वाटत असेल की एकाच 15 तर घ्यायचे होते, मग जर विचार केला तर सर्वाधिक आपल्याला एनटीडीचे दिसतात. एका जागेसाठी 62 विद्यार्थी कसे, असा प्रश्न बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी मला फोन करून विचारलं होतं की सर ते सर्वसाधारण मध्ये एकूण जागा त्याचा रेशो याच्यापेक्षा जास्त विद्यार्थी कसे आले. तर मित्रांनो, त्यांचं ओपन मधून सिलेक्शन झालेलं असतं मैदानीमध्ये, आणि मग ते नंतर जर मैदानीमध्ये ओपन मधून सिलेक्शन झाले, समजा लेखी परीक्षेत नाही ओपन मधून बसले तर त्यांच्या कास्टला येतात. ओके. मग त्याच्यासाठी इथला आकडा वाढतो. आपण कास्ट वाईज काढले, प्रत्येक कास्टचे किती विद्यार्थी. खरी कॉम्पिटिशन ही कास्ट मध्येच असते. जे हुशार आहेत ते वरती जातील, म्हणजे टॉप स्कोर करणारे. ठीक आहे. जे ओपनच्या जागा घेतील. ठीक आहे. तुम्हाला मुद्दा क्लिअर झाला असेल. सोबतच लेखी परीक्षेमध्ये जो कोणी स्ट्रॉंग आहे तो ऑब्विसली याच्यामध्ये सिलेक्ट होणार आहे. लेखी परीक्षेच्या तयारीसाठी आपलं एक ऍप्लिकेशन आहे मिशन खाकी नावाचं, ते तुम्ही डाउनलोड करू शकता. त्याची लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंटमध्ये मिळून जाईल. मिशन खाकी जे आपलं ऍप्लिकेशन आहे ना, ते फक्त पोलीस भरतीसाठी काम करणारे ऍप्लिकेशन आहे. अगदी डिटेलमध्ये पोलीस भरतीच्या पूर्ण सिलेबसची माहिती आपण, आणि दुसरी गोष्ट प्रत्येक टॉपिक वाईज व्हिडिओज वगैरे, टेस्ट असतील किंवा इतर पीडीएफ स्वरूपातली इन्फॉर्मेशन असेल, या सर्वच्या सर्व मिशन खाकीमध्ये तुम्हाला बघायला मिळते. ठीक आहे. चला आपल्या मुद्द्यावरती येऊयात. एससीच्या 6 जागांसाठी 79 विद्यार्थी फाईट करतात. 3 जागांसाठी एसटीच्या 40 विद्यार्थी फाईट करतात. विजयच्या 1 जागेसाठी 46 विद्यार्थी आहेत. एनटीव्हीच्या 1 जागेसाठी 25 विद्यार्थी फाईट करतात. एनटीसीच्या 2 जागांसाठी 60, म्हणजे एका जागेसाठी 30 विद्यार्थी फाईट करताना आपल्याला बघायला मिळतात. एनटीडी तर सर्वाधिक जी काही स्पर्धा दिसते ती एनटीडी मध्ये दिसते. प्रकल्पग्रस्तांमध्ये सुद्धा 62 विद्यार्थी एका जागेसाठी आपल्याला फाईट करताना बघायला मिळतात. एसबीसी मध्ये एकाच 15, म्हणजे एका जागेला 15 विद्यार्थी फाईट करतात. ऍव्हरेज कोर्स आहे.
ओबीसी मध्ये 9 जागांसाठी 170 विद्यार्थी, म्हणजे एका जागेचा जर विचार केला तर 18.88 म्हणजे 19 पकडू शकता तुम्ही. 19 विद्यार्थी एका जागेसाठी फाईट करताना बघायला मिळतात ओबीसी मध्ये. एससीबीसीचा असा विचार केला तर 5 जागांसाठी 141 आहेत, म्हणजे एका जागेसाठी 28.2 तर तुम्ही 28 पकडू शकता. एका जागेसाठी 28 विद्यार्थी फाईट करतात. आणि ईडब्ल्यूएचच्या बाबतीत दरवर्षी म्हणजे आता ह्या वर्षी तर आपल्याला बघायला मिळतंय की खूप कमी स्पर्धा बघतो आपण ईडब्ल्यूएचच्या बाबतीमध्ये. 5 जागांसाठी फक्त 55 विद्यार्थी आहेत, म्हणजे ऍव्हरेज ह्या 11 विद्यार्थी एका जागेसाठी फाईट करतात. महत्वाचं म्हणजे 2 असे विद्यार्थी आहेत की जे ओपन मधूनच फॉर्म टाकलाय, कुठल्याही कॅटेगरीतून फॉर्म टाकलेला नाही, डायरेक्ट ओपन मधून टाकला असेल. आता बघा, एक तर त्याचे जातीच्या दाखल्यांचा प्रॉब्लेम असू शकतो किंवा इथेही असू शकतो, एससीबीसी त्याने काढलेलं नसेल, ईडब्ल्यूएस त्याला त्या सिच्युएशन मध्ये मिळालेलं नसेल, समजतं जे काय असेल ते, त्याच्यामुळे त्याला नाईलाजाने ओपन मधून फॉर्म टाकावा लागलेला असू शकतो. असे 2 विद्यार्थी क्वालिफाय झालेले लेखीसाठी. आता यांच्याकडे पर्याय नाही, यांना सिलेक्ट व्हायचं तर ओपन मधूनच व्हावं लागेल. पण बाकीच्यांकडे कसं आहे, जे टॉप स्कोर करतील ते ओपन मध्ये जातील आणि स्वतःच्या कास्टचे तर असतातच जागा. ठीक आहे. याच्यावरून आपल्याला एक गोष्ट समजून घ्यायची आहे की सर्वाधिक स्पर्धा ही एनटीडी मध्ये बघायला मिळते आणि सर्वात कमी स्पर्धेचा जर विचार केला तर आपण बघू शकतो की ईडब्ल्यूएस साठी आहे फक्त 11 विद्यार्थी एका जागेसाठी फाईट करतात. ठीक आहे. बाकी प्रकल्पग्रस्तांसंदर्भामध्ये तुम्हाला अजून एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन हवे तर मला कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता किंवा आपल्या नंबरवरती सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे. बाकी आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच सांगा. चॅनलला जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रकल्पग्रस्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. ठीक आहे. धन्यवाद.